मुक्ताईनगरला पूर्वी ग्रामपंचायत होती आणि आता लोकसंख्या वाढली, जवळपास 35,000च्या आसपास त्या गावाची लोकसंख्या गेल्यामुळे ह्या ग्रामपंचायतीच्या ऐवजी नगरपंचायत करावी अशी विनंती माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी केली होती आणि सरकारने या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर केलं। आता या नगरपंचायतीची निवडणूक सुरू झालेली आहे, पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा कौल आता आजमावायचा आहे। ग्रामपंचायतीला खूप मर्यादा असतात निधीच्या संदर्भामध्ये। नगरपंचायतीमध्ये विशेष करून राज्य शासनाकडून आपल्याला काही योजना आणि निधी उपलब्ध होऊ शकतो। आता या नगरपंचायतीसाठी आमची नगरपंचायत झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी 19 कोटी रुपयाचा निधी रस्ते आणि जलनिस्सारणाच्या कामासाठी दिलेला आहे। म्हणजे हे कधी झालंच नसतं या गावामध्ये। पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी पण आता मंजुरीसाठी प्रस्ताव या ठिकाणी गेलेले आहे। पूर्वी ग्रामपंचायतमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्रति व्यक्ती 40 लिटर पाणी देत होतो। आता या नवीन योजनेमध्ये 135 लिटर पाणी प्रति व्यक्ती देता येईल अशा नवनवीन योजना नगरपंचायतमध्ये आपण कार्यान्वित करू शकतो। म्हणून नगरपंचायतीचा आग्रह आपण धरला। ही निवडणूक जे सुरू आहे या निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीचे 17 नगरसेवकांचे उमेदवार आहेत, अधिक एक नगराध्यक्षाचा उमेदवार, त्याच्यामध्ये असे 18 एकंदर उमेदवार उभे केलेले आहे। अन्य पक्षांना 18 उमेदवार या ठिकाणी उभे करता आले नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आहेत, काँग्रेसचे 4 आहेत, शिवसेनेचे 10 आहे। अशा रीतीने पूर्णपणे या ठिकाणी करता आले नाही। म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सगळे पक्ष एकत्र झालेले आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते आता लढत आहे। भाऊ, अधिवेशन चालू असताना आपण ह्या निवडणुकीवरती लक्ष ठेवून आहात, म्हणजे इतकी प्रतिष्ठेची आपल्या दृष्टीने ही निवडणूक आहे असं वाटतं आपल्याला? या प्रतिष्ठेची तर कोणतीही निवडणूक प्रतिष्ठेचीच असते, लहान असो का मोठी असो। पण आता या 4 दिवसाची सुट्टी अधिवेशनामध्ये घेतलेली आहे, त्यातले 2 दिवस तर अधिवेशन चालूच नाही, बंदच झालेलं आहे। म्हणजे अधिवेशन वाया गेलं असे काही म्हणता येणार नाही आणि येणाऱ्या सोमवारपासून परत मी अधिवेशनाला जॉईन होणार आहे। बहुत दुसरीकडे आता जळगाव पालिकेचा विषय आहे। आपल्या भाजपच्या मध्ये ऐन वेळेला अनेक बाहेरचे उमेदवार त्या ठिकाणी घेण्यात आले आणि स्थानिक जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तुम्ही या निवडणुकीपासून अलिप्तच असल्याचं पाहायला मिळालं आहे। ती एक चर्चा सर्वांमध्ये किंवा नाथाभाऊ का नाही? माझ्या गावच्या नगरपंचायतची निवडणूक आता सुरू असल्यामुळे मी त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजूनपर्यंत तरी गेलेलो नाही। माझ्या नगरपंचायतीची निवडणूक संपली, अधिवेशन संपलं आणि आषाढीची वारी संपल्यानंतर मी जळगावकडे जाईल। मुक्ताईनगरच्या आता नगरपरिषद सार्वत्रिक इलेक्शन लागलेलं आहे आणि या इलेक्शन निमित्त मी इथे आता मुक्ताईनगरमध्ये लोकांसमोर जात असताना खऱ्या अर्थाने विकासाचे प्रश्न आमच्यासमोर खूप आहे आणि विकासाचे प्रश्न घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातो आहे। 30 वर्षामध्ये एकनाथ खडसे त्यांच्या माध्यमातून मुक्ताईनगरमध्ये विकास हा शून्य झालेला आहे। सगळी सत्ता ग्रामपंचायत असेल, मागे जी ग्रामपंचायत होती ती ग्रामपंचायतमध्ये 30 वर्षापासून एकनाथ खडसेंची सत्ता होती, पण विकास कुठे दिसत नाही आहे। आता आपण जर मुक्ताईनगर शहरात फिरलात तर सगळीकडे कचरा, नाल्या, पाण्याचे प्रश्न असे सगळे जिवंत प्रश्न लोकांसमोर आहे आणि हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकांजवळ जातो आहे। एकनाथ खडसेसारखा राज्य लेव्हलवरचा नेता जो स्वतःला हरित क्रांतीचा प्रणेता समजतो स्वतःला, अशा माणसाला आज विधानसभेचं अधिवेशन सोडून राज्याचे प्रश्न सोडून मुक्ताईनगरच्या गल्लीबोळात फिरावं लागतं, हे एकनाथ खडसेचं अपयश आहे। आणि खऱ्या अर्थाने मुक्ताईनगरमधला नागरिक ह्या सगळ्या गोष्टींपासून पिसलाय ना, तर ह्या टायमाला एकनाथ खडसेंना ते जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। माझ्या माहितीनुसार मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये एकनाथ खडसेंना 30 वर्षांपासून सलग निवडून दिल्यावर बी लोकांच्या अपेक्षा फेल झालेल्या आहे आणि त्यातलं ते शहर आहे, कॅपिटल शहर मुक्ताईनगरचं खरी बाजारपेठेचं शहर आहे, पण इथे बाजारपेठ शून्य आहे। बेरोजगारांसाठी कोणत्याच यांच्याकडे व्हिजन नाही आहे। एकही कॉम्प्लेक्स आपल्याला मुक्ताईनगर शहरात दिसणार नाही। इथे टोटल तुम्ही जर पाहिलं तर बऱ्यापैकी टपऱ्यायुक्त हे गाव आहे। इथे महिलांसाठी शौचालयाचं साधन मिळणार नाही। अशा स्थितीमध्ये मुक्ताईनगरचा खरा विकास करण्याचा आम्ही या लोकांना आश्वासन देतो आहे। शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही 17 सीट लढतो आहे। त्याच्या 3 जागा आम्ही इतर आमच्या समविचारी म्हणजे मुक्ताईनगर समविचारी जे लोक आहेत त्यांच्या दिलेल्या आहे आणि नगराध्यक्ष शिवसेनेचा अतिशय ताकदीने लढतो आहे। उद्याच्या दिवशी येणारा निकाल शिवसेनेच्या बाजूने असेल असं मला वाटतं आहे। एकूण किती जागा लढवत आहे शिवसेना? एकूण 14 आणि नगराध्यक्ष असे 15 जागा आम्ही लढवतो आहे।
कुठल्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवतो? आम्ही मुक्ताईनगर नगरपंचायत झाल्यानंतर पहिल्यांदा ही नगरपंचायतची निवडणूक आहे आणि ह्या मुक्ताईनगरमध्ये माननीय एकनाथराव खडसे 30 वर्षापासून या मुक्ताईनगरमध्ये राज्य करत आहेत. त्यांनी विविध प्रकारचे मंत्रिपदं, विरोधी पक्षनेतेपद असे विविध पदावर त्यांनी काम केल्यानंतरसुद्धा या मुक्ताईनगर शहराला साधं शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकलेले नाहीत आणि सध्या कोणत्याही प्रकारचे रस्ते नाही. तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर रस्त्याची दयनीय अवस्था आहेत. लोक कसे जीवन जगत आहेत याकडे या मान्य महाशयांचं दुर्लक्ष आहे. आणि त्यानंतर यामध्ये गटारी नाही, शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही, कचऱ्याची व्यवस्थापन नाही. अशा प्रकारे दुर्गंधीयुक्त शहर, दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी या लोकांना 30 वर्षापासून वाट बघावी लागते आहेत. मोठे मोठे आश्वासनं देत आहेत आणि आज काल परवापासून त्यांचे प्रचार सुरू झाला आहे की आम्ही असे निधी आणणार, आम्ही ते प्रकल्प राबवणार. अहो, निधी तर तुम्ही खूप आणला, पण निधी कुठे खर्च केला? कागदोपत्री खर्च करतायत तुम्ही. यासाठी आमचं मुक्ताईनगरवासियांना आणि मुक्ताईनगर परिसरातील लोकांना आवाहन करतो आहेत की स्वच्छ सुंदर शहर आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी तुम्ही मुक्ताईनगरमधील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन आम्ही हात जोडून सर्व जनतेला करीत आहोत. नाव काय तुमचं? माझं नाव डॉक्टर जगदीश पाटील, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी.